बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी 9 लोकं नॉमिनेट आहेत आणि सगळे मला हाच प्रश्न विचारत आहेत, की दादा या आठवड्यात घराच्या बाहेर कोण जाईल? आता जर का 9 लोकांबद्दल बोलायचं झालं, तर 9 ही अशी लोकं आहेत त्यांचा घरामध्ये एवढा काही खास परफॉर्मन्स नाही आहे. प्राजक्ता शुक्रे आहे, दीपाली आहे, सचिन आहे, प्रभू आहे, सागर आहे, रुचिता आहे, अनुश्री आहे, राकेश आहे आणि रोशन आहे. यामध्ये जर का रुचिता, अनुश्री आणि राकेश सोडला, तर बाकी सगळ्यांच्या नावांची चर्चासुद्धा होत नाही. इथपर्यंत यांचा लो गेम चाललेला आहे. पण राखी सावंत आल्यापासून बऱ्याच लोकांना ते अपडेट करायचा प्रयत्न करते. मला असं वाटतंय, की बाल्कनीतील काही लोकं गेल्यामुळे बाल्कनी ग्रुप आहे म्हणजेच प्राजक्ता शुक्रे आणि सचिन जो आहे, यांचा गेम अजून खालावत चालला आहे. त्याचबरोबर प्रभू जो आहे तो एकदम भैसटलेला आहे. कारण रितेश भाऊंनी सांगितलं, की तुम्हाला काहीतरी करायचंय म्हणून तो काहीही करतोय आणि कशाही पद्धतीने बडबड करतोय. राकेश जो आहे तो काटा टीमच्या मागे आणि राखी सावंतच्या मागे लपून जातोय. सागर कारंडे हा हरवला आहे बिग बॉसच्या घरामध्ये. त्याचा कोणताच ट्रॅक दिसत नाहीये. राहिली रुचिता आणि अनुश्रीची गोष्ट, तर त्या दोघी ओपनली गेम खेळत आहेत. त्यामुळे या दोघी तरी घरातून बाहेर जाईल असं मला वाटत नाही. राहिलेल्या 7 लोकांपैकी कोणीही घरातून बाहेर जाऊ शकतो. मला असं वाटतं, की या आठवड्यामध्ये प्रभू, सचिन या 2 मधलं कोणीतरी एक कंटेस्टंट घराच्या बाहेर जाऊ शकतो. कारण या दोघांचाही त्या लेव्हलचा परफॉर्मन्स नाहीये. पण दुसऱ्या बाजूने जर का विचार करायला गेला, तर गेल्या 2 आठवड्यात 4 इव्हिक्शन घरामध्ये झालेले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कदाचित नो इव्हिक्शन सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये होऊ शकतं. कारण 4 कंटेस्टंट गेल्यामुळे घर खाली-खाली वाटत आहे आणि बिग बॉसला काहीतरी नवीन कंटेंट द्यायचं आहे. कारण आत्ता फक्त 38 दिवस झालेले आहेत. सीझन हा 100 दिवस चालणार आहे. घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीची पण तेवढीच जास्त गरज आहे. त्यामुळे या लोकांना न काढता कदाचित नवीन वाईल्ड कार्ड एंट्रीज पाहायला मिळतील. पण सध्या तरी असं वाटतंय, की या आठवड्यात गेलं तर प्रभू किंवा सचिनमधला कोणीतरी एक बाहेर जाईल. नाहीतर या आठवड्यात इव्हिक्शन होणार नाही. तुम्हाला काय वाटतंय या आठवड्यात नक्की कोण जाईल घरातून बाहेर? प्रभू, सचिन, सागर की प्राजक्ता? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला जर का विचाराल तर मला असं वाटतं, की या आठवड्यात इव्हिक्शन होणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.